हाय मैत्रिणींनो, रुचिरा खव्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज रोज आपल्याला प्रश्न पडतो काय नाश्त्याला करावे. आता कणीस तर मार्केटमध्ये भरपूर येत असतात. आपण कणकाचे बनसाचे अप्पे आहोत, त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघूया. हे कणीस घेतले आपण, तांदळाचं पीठ घेतले 3 चमचे, बेसन घेतले आणि जिरे पण घेतले आणि मीठ घेतले, हिरवी मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता आणि हळद. एकदम कमी साहित्यात झटपट छान चविष्ट अशी कणसाची अप्पे होतात. आता आपण हे कणीस अर्धे आपण मिक्सरमध्ये टाकून वाटून घेऊया आणि अर्धे अख्खे ठेवायचे. आता थोडेसे आपण वाटून घेऊया आणि अर्धे आपण तसेच अख्खे ठेवूया. आता याच्यामध्ये आपण हिरवी मिरची टाकूया आणि हे आपण वाटून घेऊया. कणीस आणि हिरवी मिरची वाटून घेतलं. आता आपण पातेल्यात काढूया. पण या पातेल्यात हे थोडंसं जाडसरच वाटायचं आणि पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही. आता हे अख्खे कणीस आपण ते टाकूया. आता आपण हे तांदळाचं पीठ घेतले 4 चमचे, ते टाकूया. तुमचं कणीस जितकं असेल त्यानुसार तुम्ही पीठ वापरायचे. आणि हे बेसन आहे ते आणि जिरं हे टाकूया. कोथिंबीर टाकूया आणि कढीपत्ता टाकूया. कढीपत्ता टाकल्याने चव एकदम छान येते. आणि हळद टाकूया आणि मीठ टाकूया चवीनुसार. घालून घेऊया. त्याच्यात लागलं तर तुम्ही पाणी टाकायचं. आता हे कोरडं दिसतंय, म्हणजे मी थोडंसं याच्यात पाणी टाकते. मी मिक्सरच्या भांड्यातलं पाणी थोडंसं टाकून घेते. तर लागलं तर अजून टाकायचं, पण नाही एकदम पातळ पण नाही, असं पीठ तुम्ही भिजवून घ्या. हे आपण अख्खे कणीस पण टाकले ठेवले. आपण हे ना तेल लावून घेतले. पात्र पहिले तापून घ्यायचं. आता आपण एक एक टाकूया. हे ना झटपट होतात, म्हणजे याला काही झाटपीठ असतंच. कढीपत्ता, कोथिंबीर असतं, हिरवी मिरची असते, तर याला काही जास्त आपल्याला बाहेरून झटपट होतात. आपले झाले बघा कुरकुरीत. त्या प्लेटमध्ये काढूया. एकदम कुरकुरीत छान चविष्ट झाले. आपण आता हे बघा आपले कुरकुरीत एकदम बघा कुरकुरीत झाले आणि आपल्या